नमस्कार. सखी कट्टा चॅनलमध्ये मी धनश्री सागडे तुमचं मनापासून स्वागत करते. पारंपरिक आणि धार्मिक गोष्टींच्या खजिन्यांमध्ये गाई वासरांची मूर्ती घरात का ठेवावी, गाई वासरांची मूर्ती घरात ठेवल्याचे काय फायदे आहेत हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हिंदू धर्मामध्ये गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गाय ही पवित्र मानली गेली आहे. म्हणूनच आपण रोजच्या स्वयंपाकात गाईसाठी घास म्हणजेच गोग्रास बनवत असतो. गाईच्या पोटात 33 कोटी देवांचे वास्तव्य असते. म्हणूनच आपण तिला गोमाता म्हणतो. गाय आणि वासराची म्हणजेच माय लेकरांची पूजा आपण वसुबारसेला करत असतो. घरातील नकारात्मकता दूर करून घर शुद्ध करण्यासाठी गाईच्या गोमूत्राचा शेणाचा वापर आपण करत असतो. श्रेष्ठ दानाच्या प्रकारामध्ये गोदानालाही खूप महत्त्व आहे. आजकाल खरी गाय देण्याच्या किंवा घेण्याचे शक्य नसल्याने चांदीची गाय वासराची मूर्ती दान म्हणून देण्यात येते. घरात गाय वासराची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. इतकेच काय तर घरातून बाहेर पडताना गाईला नमस्कार करणे, घास घालणे, चारा पाणी देणे, पूजा करतानाही अनेकांना आपण पाहिले आहे. गाय वासराच्या मूर्तीसमोर बसून आपल्याला जे हवं ते मागितलं तर ती गोष्ट मिळते असा विश्वास आहे. गाय वासराची मूर्ती घरात ठेवल्याने समृद्धी, संतती, आरोग्य लाभते. गाय म्हणजे इच्छा पूर्ण करणारी गाय माता. समुद्र मंथनाच्या वेळी कामधेनू गाय बाहेर पडल्याचा उल्लेख पुराणात आहे. भगवान श्रीकृष्णाला देखील गोकुळात गाय वासरे राखण्यात वेगळाच आनंद होता. श्री गुरुदेव दत्तांनाही गायीचा माय म्हणून आशीर्वाद आहे. जिथे जिथे गाय आपल्या वासरासह निवास करते ते घर सुखाने भरलेले असते. घरामध्ये ज्या दिशेला वास्तुदोष आहे तेथे वासरासह गायीचा फोटो किंवा चित्र लावावे. दक्षिण पश्चिम दिशेला गायीचे चित्र किंवा फोटो लावल्याने घराच्या कामात स्थिरता येते. पूर्व दिशेला गायीचे चित्र किंवा फोटो लावल्याने उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतात. बालक सुखही प्राप्त होते. उत्तर दिशेला गायीचे चित्र किंवा फोटो लावल्याने धनवान कुबेराची अपार कृपा होते व घरात लक्ष्मीचा वास राहतो. गायीच्या मूर्तीची पूजा जर शुक्रवारी देवी लक्ष्मीसोबत केली तर लक्ष्मी प्रसन्न होते. गायीमध्ये माता दुर्गा, देवी लक्ष्मी व सरस्वतीचे गुण असतात. त्यामुळे गाय आणि वासराची मूर्ती घरात ठेवल्याने आर्थिक प्रश्नही सुटण्यास मदत होते. पण फक्त धार्मिक आणि आर्थिक गोष्टी न बघता गाई मातेचे आपण रक्षण केले पाहिजे. ही सविस्तर माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.